यांची माऊली नामदेव महाराज सांगतात ज्ञानराज. राज शब्दाचा अर्थ होतोय शोभणे. राज म्हणजे शोभणे. जे धनराज असतात ते धनानं शोभतात. धनामुळे ज्यांना शोभा प्राप्त होते त्याला धनराज म्हणायचं. गुणानं ज्याला शोभा प्राप्त होते त्याला गुणराज म्हणायचं. आणि ज्ञानानं ज्याला शोभा प्राप्त होते त्याला ज्ञानराज म्हणायचं. पण हे अर्थ ज्ञानोबरायाला बसत नाही बरं का. ज्ञानामुळे ज्ञानोबरायाला शोभा नाही, ज्ञानोबरायामुळे ज्ञानाला शोभा आहे. कशामुळे शोभा आहे? ज्ञानामुळे शोभा नाही, तर ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानोबराय आहेत. काय ज्ञान आहे? कशाचं ज्ञान आहे हो ज्ञानोबरायांना? तर त्यावेळेस सांगतात भगवद्गीतेमध्ये मय्या सप्तमनः पार्थ योगम युंजन मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्यामि विशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते ऐका मग तो श्री अनंत पार्था त्यासे म्हणत पैगा तू योगयुक्त झालासी आता मज समग्रा ते जानसी ऐसे आपुल्या तळहातीचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी हेत विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पयादी जाणावे तेची लागे मग ज्ञानाची वेळे झाकती जाणिवेचे डोळे जैसी तेरे नावन ढळे टेकली साती तैसी जाणीव जेथन गे विचार मागुता पाऊली निगे तर्क ऐनिने गे अंगी दयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंचे हे विज्ञान तेत सत्यबुद्धी त्या ज्ञान हे हि दान आता ज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होईन जायजे जेने सांगतयाचे बोलणे खुंटे ऐकतयाचे व्यसन तुटे हे जाणणे साने मोठे उरोने दी ऐसे वर्म. मला शब्द सांगायचा आहे वर्म. ऐसे वर्म जे गूढ ते की जेल वाक्य रूढ जेने थोडे पुरे कोड बहुत मनीचे विठ्ठल. सांगतात असं असं वर्म किती असते? थोडं असते. थोडं आपल्याला दृष्टांत सांगता येईल. जरासंधाचं आणि भीमदादाचं युद्ध झालं होतं. भीमदादाचं आणि जरासंधाचं युद्ध किती दिवस चाललं होतं? 13 दिवस युद्ध चाललं. 13 दिवस युद्ध चाललं. भीमदादानं त्या जरासंधाला अनेक वेळेस असं मधातून धरून फाडायचं आणि फाडून टाकून द्यायचं. टाकून दिलं की ते जरासंध जवळ येऊन चिटकायचे त्याचे हातपाय आणि डबल युद्ध सुरू व्हायचं. असं 1 दिवस 2 दिवस नाही, 13 दिवस युद्ध चाललं. आणि 13 दिवस चाललेलं असताना भीमदादा थकले. भीमदादांनी थकून देवाकडे बघितलं. देवाने ओळखलं आणि देव गालातल्या गालात हसले. मोठे माणसं हसत असतात तेव्हा उगाच हसत नसतात महाराज, त्याच्यामध्ये काहीतरी गुह्य असतं. त्यावेळेस देव हसले आणि देवाने ओळखले की भीमदादा आता दमलेले आहेत आणि आता त्यांनी सांगितलं पाहिजे. त्यावेळेस देवाने एक काडी घेतली. काडी आणि ती काडी अशी मधातून चिरली आणि चिरून टाकून दिली. कशी टाकली हो? पण इकडली काडी इकडं टाकली आणि इकडली काडी इकडं टाकली. भीमदादांना त्याच्यातलं वर्म कळालं आणि भीमदादांना त्या जरासंधाला धरलं, फाडलं आणि इकडला शरीराचा भाग इकडं टाकला, इकडला शरीराचा भाग इकडं टाकला. मला सांगायचं काय? जरासंध मरण पावला. मला सांगायचे वर्म कळालं पाहिजे. मग भक्तीचं वर्म असेल, कर्माचं वर्म असेल, योगाचं वर्म असेल आणि किंवा ज्ञानाचं वर्म असेल, असे वर्म ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहेत. ज्ञानोबरायाला विचारा ज्ञानाचं वर्म काय? ज्ञानोबराय सांगतात विष्णुविना जप व्यर्थ. विष्णुविना जप व्यर्थ. विष्णुविना जप व्यर्थ. कृष्ण मन नाही जाते. विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान. कितीही ज्ञानी झालात आणि जर देवाचं भजन करत नसेल, जप करत नसेल तर त्याचं व्यर्थ आहे म्हणले ज्ञानोबराय. याला म्हणायचं गुह्य. बरं, कर्माचं गुह्य काय सांगितलं होतं ज्ञानोबरायाने? ज्ञानोबराय सांगतात अर्जुना समत्व चित्ताचे तेची सारदान योगाचे जे तमन्ना आणि बुद्धीचे ख्याती. समबुद्धी आली की झालं कर्माचं. कर्मामध्ये मोठे मोठे अडकलेत महाराज.
कर्माची गती गहन आहे. किम कर्म किम कर्मेति कवयोपेत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. कर्म म्हणिपेते कवन अथवा कर्मी काय लक्षण. ऐसे विचारिता विचक्षण गुंपो निठेले जैसे काकुडे नाणे. खऱ्याचे निसारकेपणे डोळ्याचे चिदेकणे संशय घाली. तैसे निष्कर्मेतेचे निभ्रमे दिवसी जाहाते कर्मे. जे तुझी सृष्टी मनोधर्मे करू शकते नुसत्या संकल्पानं दुसरी सृष्टी निर्माण करणारे कर्मामध्ये अडकतात आणि त्या कर्माचं गुह्य ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. असा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठल विठ्ठल. योगाचं वर्म काय सांगितलं हो महाराज? 6वा अध्याय काढा, त्याच्यामध्ये पूर्ण योगाचं वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलेलं आहे? ज्या माणसाला योग करायचा आहे त्यानं ही करायचं कसं. ठिकाणापासून जे आहे ते खाणेपिणेपासून योग आहे. तर शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नाति उच्लितम नाति नीचम चैलाजीन कुशोत्तरम. ज्याला योग करायचा आहे तर त्याला ठिकाणसुद्धा चांगलं असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणताल काहीही म्हणायला लागलं. रामदेव बाबा कुठल्या टेजवर योग करतात की? ते योग नाही, ते हातपाय दुखायचा योग ते नाही. ज्ञानोबराय हाटी योग सांगतात, ज्याला हाटी योग म्हणतात. तो हाटी योगाचं वर्णन ज्ञानोबरायांनी 6व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. असं ज्ञानोबरायांनी योगाचं सुद्धा वर्म सांगितलेलं आहे. विठ्ठल. भक्तीचं काय वर्म सांगितलेलं आहे ज्ञानोबरायांनी? ज्ञानोबराय सांगतात झडझडो वहिला ये भक्तीचे वाटेला जेने तू पावसिनी अव्यंग निज धाम माझे. जर कुणाला देवाची प्राप्ती करून घ्यायची त्यानं भक्ती केलेली पाहिजे, भक्ती करायला पाहिजे. तर भक्ती कशी करावी ज्ञानोबरायला विचारा. ज्ञानोबराय सांगतात डोळा जे देखावे कानिहन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेरी आघवे मीची करुणी घालावे मग सर्व काळी स्वभावे मीची आहे. अर्जुना ऐसे झालिया मग न मरिचे देह गेलिया मा संग्राम केलिया भय काय तुझं तू मन बुद्धी साचेसी जरी माझ्या स्वरूपी अर्पिसी तरी मातेचे गा पावसे माझी भाग ह्याची काही सयावरी होय. आयसा जरी संदेह वर्तत आहे तर अभ्यासून आधी पाहे मग नव्हे तरी कोपे. अर्जुना असं कर. काय करायचंय? डोळ्यानं जी बघतोस, कानानं जी ऐकतोस, मनानं जी विचार करतोस ती माझाच विचार कर. असं झालेस काय होईल देवा? तुला देव प्रसन्न होते. देव प्रसन्न झाल्यानंतर काय होईल? त्यावेळेस देव सांगतील तुला. काय सांगतील? रंक एक आडलेपणे काकुळती धाव गा धाव म्हणे तरी तयाचे ग्लानी काय धावणे न घडे मत. देव सांगतात अरे एखादा दास जर मला म्हणला देवा पळ रे पळ मी संकटात आहे, त्यावेळेस मी येतोय. तर माझ्या भक्तानं जर मला हाक मारली तर मी येणार नाही का? रंक एक आडलेपणे काकुळती धाव गा धाव म्हणे तरी तयाची ग्लानी काय धावणे न घडे मज. आणि भक्ता ही तेची दशा तरी भक्तीचा सोस कायसा. आणि माझ्या भक्तालाही तीच जर पडत प्रश्न पडत असतील, अडचण येत असेल आणि मी धावून येत नसेल तर माझ्या भक्ती केलेल्याचा काय उपयोग आहे? आणि भक्ता ही तेची दशा तरी भक्तीचा सोस कायसा. म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा. आणि शब्द सुद्धा बोलू नको म्हणले देव. तीही जे वेळी मी स्मरावा ते वेळी स्मरला की पावावा. तो आभार हे जीवा असा हवेची ना. आणि मी त्यानं ये म्हणायच्या आधी येतोय ते ऋण वे पण ते कोणी अंगी मी आपुले याची उत्तीर्णत्वाला. भक्ताचं ऋण माझ्यावर होतंय आणि मी स्वतःसाठी उत्तीर्ण होण्यासाठी मी आपुले याची उत्तीर्णत्वा लागी. भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी. आणि भक्ताचं ज्या वेळेस तनु शरीर चांडतंय भक्त त्यावेळी त्याची परिचर्या मी करतोय. काय करतोय? देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा. म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुयेत याते. आणि म्हणून मी आत्मबोधाच्या पांजिरेमध्ये त्याला ठेवतोय आणि त्याला सांभाळ. आत्मबोधाची या पांजिरा सुयेत याते वरी आपल्या स्मरणाची वाईले हिव करी सावली ऐसे नित्यबुद्धी संचल मी आणि तयाते. भक्त तिकडे जात नाही, देव भक्ताला घेऊन जातात. विठ्ठल विठ्ठल. असं भक्ताचं कर्माचं सगळेच वर्म ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून सर्वांनी ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी हा अतिशय श्रेष्ठ ग्रंथ आहे. रोज ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे असं नामदेव महाराज सांगतात. विठ्ठल.
आता नामदेव महाराज वर्णन करत असताना सांगतात ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानोबर आहे सांगतात योग्यांची माऊली आहे. पण योग्यांची माऊली म्हणले मग आपली माऊली आहेत कधी काय? योग्यांची माऊली योग्याच्या माऊली की योग शब्दाचा अर्थ आहे ज्या गोष्टीनं देवाचा संबंध जोडला जाते त्याला योग म्हणायचं. ज्ञानाबाई माझे योग्यांचे ज्ञानाबाई माझे अनाथाचे माय. 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 गगनाधरी पाय वंदितात एका गगनाधरी पाय वंदितात वंदितात पाय यात कुणाचा विचार न पाय यात कुणाचा विचार. गगनाधरी पाय वंदितात गगनाधरी पाय वंदितात वंदितात ज्या ज्या गोष्टीनं देवासंगत संबंध जोडला जाते त्याला योग म्हणायचे. योग म्हणून तर भगवद्गीतेच्या शेवटी सगळ्या अध्यायाला योग सांगितले. योग पहिला अध्याय अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. दुसरा सांख्य योगो नाम द्वितीयोध्याय. तिसरा कर्मयोगो नाम तृतीयोध्याय. चौथा ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थोध्याय. कर्मसन्यास योगो नाम पंचमोध्याय. आत्मसंयम योगो नाम षष्ठोध्याय. ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमोध्याय. अक्षर ब्रह्म योगो नाम अष्टमोध्याय. राजविद्या राजगुह्य योगो नाम नवमोध्याय. विभूति योगो नाम दशमोध्याय. विश्वरूपदर्शन योगो नाम एकादशोध्याय. भक्ति योगो नाम द्वादशोध्याय. क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोध्याय. गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्थोध्याय. पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्याय. दैवासुर संपद विभाग सांग जाओ की दैवासुर संपद विभाग योगो नाम षोडशोध्याय. श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोध्याय. मोक्ष संन्यास योगो नाम अष्टमोदशोध्याय. तर मला सांगायचं काही सगळ्या अध्यायाला योग म्हणलेत कारण ही सगळी ज्ञानेश्वरी सगळी भगवद्गीता देवासंग संबंध जोडते आहे. विठ्ठल बरं महाराज योग्यांची माऊली म्हणलेत. योग्यांची योगीचं काही सांगा की थोडं. आम्ही एक ठिकाणी ऐकलं होतं अरुण महाराजांनी आम्ही कोणते महाराज होते महाराज कुट्टे महाराज आत्माराम महाराज कुट्टे यांनी एक झालेली घटना सांगितली होती. उत्तर प्रदेशकडले एक महात्मे होते आणि ते योग अभ्यास करत होते. योग अभ्यास आणि योग अभ्यास करताना त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत झाली होती. आणि कुंडलिनी शक्ती जागृत झालेली असताना अशी कुंडलिनी शक्ती जागृत झाली की त्यांनी भीती वाटायची आणि पुन्हा समाधी उत्थान पावायची समाधी मोडायची. बऱ्याच दिवसांना त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. त्यांना कुणीतर सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणून आहेत आणि त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. त्यावेळेस त्यांनी ती ज्ञानेश्वरी उपलब्ध केली आणि ज्ञानेश्वरी वाचली. 6वा अध्याय काढला. वाचत वाचत पुढे गेले. त्यावेळेस त्यांनी प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम मच्चित्तो युक्तासीत मत्परः. ह्या श्लोकावरल्या ओव्या वाचायला लागले. कल्पना निमे प्रवृत्ती क्षणे अंगमनविरमे साव्याचे क्षुधा काय झाली निद्रा केवती गेली हे आठवण ही हरपली न दिसे वेगा. जो मूळ बंदे कोंडला अपान मागुता मुरडला तो सवेची वारी साकडला धरी फगो शोभलेपणे माझे वायला ठाई गाजे. मणिपुरीचे झुंजे राहुनिया मग थांबले वहाटोळी सैंग घेऊन घर ढवळी
बाळपणीचे कोहिटोळे बाहेर घाली भीतरी ओळीन धरे कोठ्या माझी संचरे कफपित्ताचे थारे उरवणे दे धातूंचे समुद्र ओलंडी मेदाची पर्वत फोडी आतली मज्जा काढी अस्तिगत. आता ही व विधान करून ऐका. नाडी ते सोडवी साधका ते भेडसावी नाडी ते सोडवी व्याधी ते नाडी ते सोडवी साधका ते भेडसावी परी भ्यावे ना विठ्ठल विठ्ठल. साधकाला ती कुंडलिनी शक्ती भेडवते आणि साधकाने भ्यायचं नाही. त्याच्या प्रश्नाचं त्याला उत्तर मिळालं, त्याचा योग सिद्ध झाला. म्हणून ज्ञानोबरायला योग्यांची माऊली म्हणायचं विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक जण ज्ञानोबराय माझे आहेत म्हणते माझे. तसा नामदेव महाराजांनी ज्ञानोबराय माझे आहेत म्हणून शब्द वापरलाय. माझी ज्ञानराज माझे आहेत ज्ञानोबराय माझे आहेत. कुणी कुणी ज्ञानोबरायला माझं म्हणले हो त्यावेळेस नामदेव. आता आपण अभूतो कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा. एकनाथ महाराज ज्ञानोबरायांना माझं म्हणतात. माझं ज्ञानोबराय कोण आहेत? माझे आहेत. एकनाथ महाराज सांगतात कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकांचा मायबाप दर्शने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जोका पूज्यस्थानी चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. असं प्रत्येक जण ज्ञानोबरायाला माझं म्हणतंय. एवढंच नाही, जनाबाई सुद्धा ज्ञानोबरायाला माझं म्हणतात. ज्ञानाचा सागर असं ज्ञानोबरायला कोणीही माझं म्हणते. माझं आपले नाना महाराज एक भजन म्हणते ज्ञानोबाराया मना थोडं ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या Oh,
ज्ञानोबरायाला माऊली म्हणतात. माऊली आता माऊली पुरुषाला म्हणतात का महिलेला म्हणते तो माऊली? महिलेला म्हणतात की माऊली, पण ह्या वारीमध्ये मी पुण्याला सगळे माऊली म्हणतात. मग का ज्ञानोबरायाला माऊली म्हणलेला असतील? तर त्या अभंगामधला भावार्थ घ्यायचा, शब्दार्थ घ्यायचा. आता कीर्तन जर सुरू करायचं असलं तर पुकारतात, भजनी मंडळ या, लवकर या, राहुल महाराज या, पकवाजावर बसा. राहुल महाराज आले पकवाजावर बसले. कसे पकवाजावर बसतात का खाली बसतात? खाली बसतात. ह्याला म्हणायचं भावार्थ. कसं ज्ञानोबरायाचा भाव काय होता? सगळं तर आईचं अंतकरण ज्ञानोबरायचं होतं. ज्ञानोबरायाने काय मागणी मागितली ज्ञानेश्वरीच्या शेवटी? आता विश्वात्मके देवे. कुणासाठी मागितली? ह्याच्यामधल्या सगळ्या मागण्या बघा. आई जशी आपल्या मुलासाठी मागणी मागते, ज्ञानोबरायाने तशी मागणी सगळ्याच्या कल्याणासाठी मागितली, म्हणून त्यांना माऊली म्हणायचं. विठ्ठल जेने निगमवल्ली प्रगट केली. काय निगमवल्ली प्रगट केली? निगम म्हणजे वेद. राऊत महाराजांनी असा अर्थ लावला, वेदाला निगम म्हणायचं. आणि वल्ली म्हणजे औषध रूप वल्ली. ज्ञानोबरायांनी वेदाचे औषध रूप वल्ली केली. आता औषध रूप वल्ली केली म्हणजे रोग कोणाला झाला ही प्रश्न आहे की उद्या मी जर गावाकडे गेलो आणि म्हणलं हे औषध मी आणलंय, धरा तुम्हाला औषध, कोण घेईल गाव? कारण रोग झाला तर औषध घेते. मग काय रोग झालाय हो? लोकांनी रोग तर नाही, आम्ही तर आता मिशनीमध्ये घालतात, लोकांनी वाकडं तिकडं करतात, मिशनीमध्ये घालतात, तपासतात. असं तपासणी करून आमच्यात काही रोग नाही. पण ज्ञानोबरायांनी काय औषध तयार केले? जन्माला येणंच हे रोग आहे. जन्माला येणं आणि मरणं म्हणजे हे रोग आहे. म्हणून तर ह्या संसाराला भवरोग असं, भव म्हणजे दुर्धर, तरुण जाण्यासाठी दुर्धर असं म्हटलेलं आहे. विठ्ठल ज्ञानोबरायांनी कसं वर्णन केले 8व्या अध्यायात शरीराचं बघा. ज्ञानोबराय सांगतात, मग क्लेश तरुची वाढी, जे तापत्रय अग्नीची सगडी, जे मृत्यू काकासी कुरुंडी सांडिली आहे, जे दैन्याचे दुभते. इथं दैन्याचं दुभत आहे शरीर, म्हणजे जे दैन्याचे दुभते, जे महाभया ते वाढविते. हे शरीर महाभयाला वाढवते. जे सकळ दुःखांचे पुरते भांडवल, हे शरीर सगळ्या दुःखाचं भांडवल आहे. जे सकळ दुःखांचे पुरते भांडवल, जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपचे, जे संसाराचे पैसने, जे विकाराचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाने वाढिले आहे, जे काळाचा खीच उशिटा, म्हणजे काळानं आपल्याला खाऊन टाकलेला आहे, जे काळाचा खीच उशिटा, आशेचा अंगवटा, जन्म मरणाचा ओलिवटा स्वभावे, जे भुलीचे भरीव, जे विकल्पाचे ओतीव, किंबहुना पेव विंचवांचे. पेव कशाला म्हणतात कळतंय का? पेव म्हणजे आपल्या इकडं जुन्या माणसं आपल्या इकडे कणगी जशा होत्या, कणगी, आणि कणगीमध्ये ज्वारी गहू ठेवत होते, त्याला पेव म्हणत होते. मोठ्या कणगीपेक्षा मोठे त्याला पेव म्हणायचं. पण ही शरीर म्हणजे कसं आहे? पेव विंचवाचं, त्याच्यात विंचू टाकले ते विंचवांचे पेव. जे व्याघ्राचे क्षेत्र, हे वाघाचं क्षेत्र, जे पन्यांगणाचे मित्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, जे लावेचा कळबळा, निवाल्या विषोदकाचा गळाळा, जे विश्वासांगवळा सौचवराचा, जे कोळियाचे खेव, जे काळ सर्पाचे मार्दव, गोरियाचे स्वभाव गायन, जे भुलीचे भरीव, जे विकल्पाचे ओतीव, किंबहुना पेव विंचवांचे. ऐसे जे हे शरीर तेथे न पवतीच पडती नर, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे विठ्ठल. त्यावेळेस श्रोते म्हणू लागले की ही कळालं आम्हाला. काय कळालं? की ज्ञानोबरायला माऊली का म्हणायचं, ज्ञानोबराय कसे ज्ञानी आहेत आणि ज्ञानोबरायला माझं का म्हणते, हे सगळं कळालं. पण अजून थोडं स्पष्ट सांगा की ज्ञानोबरायने काय केले त्यावेळेस अभंगाच्या दुसऱ्या
आनंद लहरी प्रकट केली. ज्ञानोबरायांनी काय केले, गीतेवर अलंकार शोभावा असा ज्ञानेश्वर नावाचा ग्रंथ लिहिला. पहिल्यांदा गीता काय आहे आपल्याला कळायला पाहिजे. भगवद्गीता काय आहे तर भगवद्गीता म्हणजे भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा यांचा दोघाचा संवाद आहे. आणि संवाद कुठं आहे तर रणांगणावर आहे. रणांगणावर तर रणांगणावर संवाद आहे. पण ही लिहिला कोणी, ही व्यासाने लिहिला. व्यासांना दिव्य दृष्टी होती. देवाने भगवद्गीता अर्जुनाला सांगितली आणि व्यासाने लिहिली. भगवद्गीतेमध्ये मुख्यतः चौघाचा संवाद आहे. चौघाचा एक आहे धृतराष्ट्र. धृतराष्ट्राचा एकच श्लोक आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्राचा फक्त एक श्लोक, पण संजयाचे श्लोक आहेत आणि देव अर्जुनाचे प्रश्न आहेत आणि देवाचे उत्तर आहेत. विठ्ठल देवाली अर्जुनाला भगवद्गीता सांगायची होती बरं का महाराज. अर्जुनाला देवानी भुलले नाहीत. अर्जुन देवानी भुलविले. हे आदि पुरुषाची माया ब्रह्मे आहे नयेची आया म्हणून भुलविला. भुलला नाही, भुलविला असं अर्जुना देवाली सांगायचं होतं. देव सांगतात पै आम्हा हिवाडे कोडे अखंड बोलो आवडे परी काय की जे न जोडे पुसते ऐसे. आम्हाला कोणी विचारत नाही. देव सांगायला आम्हाला बी प्रवचन करू वाटते अर्जुना, आम्हाला कोण कराच म्हणत नाही. असा आहे विषय. विठ्ठल देव सांगते विपाय अहंभाव याचा जाईल मी त्याचे हाजरी होईल तरी मग काय की जले कलेनी दिटीची पाहता निविजे का तोंड भरूनी बोलीजे नातोरी दाटून खेव दीजे ऐसे कोण आहे आपुल्या मना बरवी असमाई गोटी जीवी ते कवलेशी चावळावी जरी ऐक्य झाले या काकुळते जनार्दने अन्य उपदेशाचे हातासने बोला माझी मन मने अलिंगू सरळे हे परिसता जरी कानडे तरी सांग पापार्थ उघडे श्रीकृष्ण स्वरूपाचे चिरोपडे होतले का हे असो वयसेची शेवटी ज्ञानोबराय दृष्टांत देतात. एखाद्या वय निघून गेलेल्या म्हाताऱ्या बाईला जसे एखादं लिकरू हवं हे असो वयसेची शेवटी जैसे एकच वी वांजोटी तिला एकच पोरग हवं मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे मग ती किती प्रेम करते त्या पोरावर तसं प्रेम देव अर्जुनावर करत होते. विठ्ठल देवानी रथ अर्जुनाने सांगितलं होतं सैन्य योर भयोर मध्ये रथम स्थापय मेचित यावदे तांदरिक्षम युद्ध कामान वस्थितान. देवा आता युद्ध रथ घे आणि तिकडं मध्ये निघून का ही बहुत करुणी कौरव आतुरदो स्वभाव वाटी वावी नहाव बांधती धंजी झुंजाची आवडी धरिती तरी संग्रामी धीर नव्हते हे येऊन सांगून राया प्रतिकाय संजय म्हणे. अर्जुन सांगायला लागले देवा रथ घे आणि त्या सैन्याच्या मध्ये निघून उभा कर मी एक सैनिकाला बघतो आणि युद्ध सोडतो. त्यावेळेस देवाने अर्जुनाला भुलवायचं होतं. देवाने कुठं रथ नेला हो जेत भीष्माद्रिक जवळिकेचे सन्मुख पृथ्वीपती अनेक बहुत आहाती तेच स्थिर करून या रथ तिथं स्थिर केला देवाने. रथ का तिथं स्थिर केला देवाला अर्जुनाला भूल पाडायची होती आणि भगवद्गीता सांगायची होती. का सांगायची होती तसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसार एवढे थोर ओझे फेडले जगात संसाराचं जी ओझ आहे जग ती ओझ फेडायचं होतं म्हणून देवाने भगवद्गीता सांगितली. विठ्ठल त्याच भगवद्गीतेवर ज्ञानोबरायांनी भाष्य केलेलं आहे. भाष्य कसं आहे ज्ञानेश्वरी भाष्य म्हणजे असं आहे साहित्यशास्त्रामध्ये एक गद्य विभाग असते आणि एक पद्य विभाग असते. गद्य कशाला म्हणते तर जी कथा नाटक जी लिहिलेलं असते शब्दामध्ये गोष्टीसारखा त्याला गद्य म्हणायचं आणि पद्य म्हणजे जी अभंग आहेत यमक जुळलेले अभंग आहेत त्याला पद्य म्हणायचं. तर पद्य ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. हे अशी ज्ञानेश्वरी अतिशय श्रेष्ठ आहे आणि ती ज्ञानेश्वरी आपण वाचली पाहिजे. विठ्ठल ज्ञानेश्वरी ज्यावेळेस ज्ञानोबरायांनी लिहायला काढली त्यावेळेस आपल्या बुद्धीचं कौशल्य मिरवण्यासाठी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली नाही तर आपल्या गुरुची काय कृपा आहे ती कृपा ज्ञानेश्वरीच्या रूपानं मूर्त आलेली आहे. ज्ञानोबराय सांगतात मज हृदयी सद्गुरू
जेणे तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेषात्यादर विवेकावरी कसं जैसे डोळे अंजन भेटे तेवेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे ते प्रकटे महानिधी का चिंतामणी आली हाती जसं हातात चिंतामणी यावा सदा विजय वृत्ती मनोरथी आणि सगळे मनोरथ पूर्ण होतात सदा विजय वृत्ती मनोरथ तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे म्हणून ज्ञानोबरायांनी आपल्या गुरुची कृपा मूर्त कृपा कशी दिसून येईल अशी ज्ञानेश्वरी लिहिली विठ्ठल म्हटलं भजन घ्या एकदा थोडा भाव बघून कीर्तन संपलं कुमारी नामदेव महाराजांनी लिहिलेला आहे ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी कशी प्रगट केली ह्याचा भाव थोडक्यात बघू आपण रोज गुलाबजामुन खायला आहे की नाही एक दिवस आड तरी गुलाबजामुन खायला गुलाबजामुन कशाचे बनवलेले असते तो काय लागते त्याला साखर खवा पुन्हा मैदाच लागते की बापू ते वळायचे सगळे वळायचे आणि काय करायचे पुन्हा तळायचे पाकात बुडवायचे आणि पाकात बुडवल्यास गुलाबजामनाचा कुठला भाग कडू लागते सांगा सगळा गोड लागते की नाही कशामुळं साखरेमध्ये सोडलेला आहे ज्ञानोबराय काय सांगतेत बघा ज्ञानोबराय सांगते सहज कृपा मंदा निळे श्रीकृष्ण द्रोमाचे वचन फळे अर्जुन श्रवणाचे खोळे अवचित पडली काय झालं म्हणले श्रीकृष्ण रूपी झाड होतं झाड आणि त्या झाडाला फळं लागलेली होती फळे कसले वाक्यरूप आणि काय झालं कृपारूपी मंद हवा सुटली कृपारूपी मंद हवा सुटली आणि ती फळ पडले कुठं पडले अर्जुन श्रवणाचे खोळे अवचित पडली अर्जुनापाशी खोळ होती खोळ जुन्या काळात ती खोळ होती त्या खोळमध्ये ती फळं पडली अर्जुन श्रवणाचे खोळे अवचित पडली ती कशाची होती ती प्रमेयाची हो का वळली ती प्रमेयाची वळली होती आणि काय ब्रह्मरसाच्या सागरी चुबुकुळली ती ब्रह्मरसाच्या सागरामध्ये बुडवून घेतलेली होती ब्रह्मरसाच्या सागरी चुबुकुळली मग तैसीची का घोळली परमानंदी आणि परमानंदामध्ये घोळलेले होते तशीची का घोळली परमानंदी तेने बरवेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे घेता ती गळाळे विश्रामृताचे आणि असे त्याच्या परमानंदामध्ये घोळलेले असताना असे सगळे वाक्य आता साखर गोड आहे म्हणलेच गुलाबजामुन गोड लागते तसं परमानंदामध्ये घोळलेले असून त्याच्या लहरी ही परमानंदाची साईड विठ्ठल बापूने आदेश दिला सोड म्हणले लवकर लोक जीव घालायचे तर थोडक्यात आपलं बरं असतं खांदा येते पुन्हा एवढंच बोलून मी माझी या ठिकाणी सेवा थांबवतो आपण पालखीमध्ये चलत आहोत वेळोवेळा बापू अरुण महाराज जे आपल्याला सूचना देतील त्या सूचनाचं पालन करा मी नवीन आहे मी कधी कीर्तन केलेलं नाही मी पहिल्यांदाच आज उभारलोय मग टाळ्या वाजविण्यासाठी सांगणं गेलो बरं का बापू टाळ्या वाजविण्यासाठी सांगणं गेलोय मी दत्ता महाराजाच्या आणि अरुण महाराजाच्या आग्रहासाठी उभारलोय मलाच वाटत मी कीर्तनाला बोलूच तर मला वाटत नव्हतं मला काय बोलता येते का पण बोलणारे ज्ञानोबराय आहेत आपण कोण नाव एवढं बोलून माझी सेवा या ठिकाणी मी थांबवतो रामकृष्ण हरी या ठिकाणी